शब्दच नाहीत. काय बोलू आता? कुठे आलेलो आपण? हे कोकण आहे. आली बघ इथे बघ. कडे शब्द नाही दादा बोलायला. काय आहे? वरती वरती हे आम्ही आता चाललोय कड्यावरच्या गणपतीला बघायला. कड्यावरचं गणपतीचं मंदिर आहे, मस्त आहे. हा व्ह्यू एवढा चांगला दिसतोय, वरती जाऊन काय दिसेल? मला वाटतं ते मंदिर आहे रे. मध्ये बघ ते तिकडे असं फिरून आहे की त्या ब्रिज वरून खाली ब्रिज आहे मित्रांनो तिथे. मला वाटतं तेच मंदिर आहे. हा मग फिरून आहे, फिरून आहे असं. हा ते ब्रिज आहे खाली, ते तिकडे जे मंदिर दिसतंय ना मित्रांनो ते आहे. आणि हा इथे एक ब्रिज आहे, त्या ब्रिज वरून आम्ही जाणार आहोत बाबा. आपण हा बघ इथे वरती चढलेल ना याने, आपल्याला इथून जायचा होता असा. आपण इथून वरती चढलेल ना, खालचा होता तो, खालचा रोड होता. आम्ही जेव्हा रस्ता चुकलेलो आणि परत चाललोय खाली. ते मंदिर आहे तिकडे जे आहे ते. आलो आपण कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले. हेच ते मंदिर आहे. आपल्याला दिसत होतं तिकडून. इकडे पण आहे जागा. फायनली पोहोचलो. गडावरती श्री गणपती देवस्थान अंजरले मधलं. बस रूम घ्यायला लागते. हे बघत
माझी नवरी रे तू पकड. आम्ही घेऊन आहे हातपाय धुवायला लागतील. एक काम कर, तू जा. हा मोबाईल ठेव. अगरबत्ती पडली बाबा. एक आपण अगरबत्ती अगरबत्ती कुठे आहे? पडली. ही बघ ही बघ याच्यात घे. हातपाय धुवून आता आम्ही आतमध्ये जाऊ. हॅशटॅग कोकण काय बच्ची बॉईज. जीव आहे. मित्रांनो वरती होतो, चालतील तरी चालतील, रुतबा कमी नाही झाला पाहिजे बस, अजून काय नाही. खूप म्हणजे लोकेशन्स आम्ही आता आलो जाऊन. अजून पण आमचं मेन ठिकाणी आम्ही जिथे जाणार हॉस्टेल ना ते आमचं अजून बाकी आहे. आता इथून आम्ही आता निघू. चल चल. मस्त असं मंदिर आहे आंजर्ले मध्ये, कड्यावरील गणपती. हे तर घे, मी तर धुतो. आमची माझी आहे ना. हो नाही, पिवळी माझी आहे. पिवळी. आणि माझी किती गोरं आता आपण- टॅन झालो. हा गोरा आहे टॅन बघा, बघ टॅन झालाय. बाकी काय विषय नाही. मला मला काळा गोरा किंवा गोरे म्हणून आहे विषय. काय पण ना. आता मला बोललो सो जाऊन दे, त्याच्याकडे आहे विषय. आपला काय असं सीन नाही. हा आहे का बोल आधी. नाही आहे. अरे कॅमेरा अलाउड आहेत का बोल. यांना विचारू. विचार. अगं कॅमेराने अलाउड आहे ना? नाही बंद कर. इथपर्यंत अलाउड आहे. हा? इथपर्यंत बाहेरपर्यंत अलाउड. बाहेरपर्यंत अलाउड आहे ना? बाहेरपर्यंत बाहेर आतमध्ये ना आतमध्ये. कॅमेरा फक्त बाहेरच अलाउड आहे. आम्हाला एवढं माहित आहे, यांना काय माहित नाही भाई. परिसर आहे मंदिरात. बघायला बघा तो तिकडे ब्रिज जिकडून आपण आलो, तो किल्ला आहे तिकडे समोर, दापोलीचा समुद्र किनारा. आणि आम्ही आता चाललोय गणपतीचं जे पहिलं पाऊल आहे ते बघायला. इथून जेव्हा तुम्ही कड्यावरतील गणपती पाहायला याल तेव्हा 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे ते, वॉकिंग डिस्टन्स नाही. आता मी चाललोय आणि समोरच इथूनच पूर्ण समुद्र किनारा दिसतो दापोलीचा. इथे काय आहे? हे आहे की
चुकली ना तर तुझ्यावरती आहे. 5:30 आहे ना ते. 5:30ची आहे. तिकडे गेलो होतो. मगाशी आम्ही जो रस्ता चुकलेला मित्रांनो, तो आम्ही समोर तो डोंगर दिसतोय तिकडे गेलो होतो. तिकडून नंतर आपण या ब्रिजवरून आलो. पूर्ण गाव आहे खाली आणि हे ठीक आहे. मी तुला फोटो पण टाकतो, तू फोटो पण ऍड कर, याच्यामध्ये चालेल. क्लिअर दिसलं नाही तर. येतोय पडतोय हा. Oh my god, very good angle. आपण दर्शनने घेतलं आहे मित्रांनो. गणपतीचा जे पहिला पाऊल होता आणि आता आम्ही निघतोय. आपली जी तिसरी फेरी आहे वेसवी टू भागमंडला. काहीतरी किती तासाची आहे. विसुडू भागमंडला. ती जर लॉंग रूटची असेल ना भावा, तर चार्जेस पण त्याचे बघू, कारण तिसरी फेरी ते आपल्याला करायची आहे तर ते करू. मग नंतर आपल्याला आपण लास्ट लोकेशन आहे त्याच्यावरती आपण आता पोचू. इथे आम्ही म्हटलं होतं की इथे थोडं रेस्ट करू, पण ते काही होणार नाही. तर मग निघावं लागेल आता इथून. बहिणीला काय म्हणतो? तिथे चांगलं होती काहीतरी सांग. ते खरेदी काय करू ते समजत नाही. तिकडे बघू. घेण्यासारखं तर खूप काही आहे आणि आम्हाला आता निघायचं पण आहे. तिकडे पण आपल्याला भेटेल ना. लेट केला हा मीच लेट. त्यामुळे सगळं पावसामुळे मित्रांनो राहुल काय आलेला नाही, झाली. त्यामुळे आमचा पण सगळा घोळ झाला. बघू आता निघतो तर आहे आम्ही आता इथून थोड्या वेळा. आता आमचं इथे मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे आणि इथे थंडगार आहे बघा. एकदम थंड कोकमचा रस आहे. कोकम सरबत आता पितो. मस्त आहे रे. खूप फ्रेश आहे. आजीने बनवून दिला आम्हाला. खूप मस्त आहे. चांगलं होतं आजी कोकम सरबत. आवडला. कोकम सरबत म्हटलं चांगला होता. हो. तर मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे वेसवी फेरीबोटवरती. आमची लास्टची फेरी आहे. ते आम्हाला जायचं आहे भागमंडलाला वेसवीवरून. बघा फायनली आम्ही टायमावरती आलो.
फायनली आलो आणि भेटले आम्हाला. उशीर नाही केला आम्ही. गड्यावरचे गणपती होतो त्याचं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट इथून आता निघालो. तर टायमावरती आम्ही पोचू. मी गाडी मारतो गाडी सगळं काढापर्यंत थांबतो. नको रे बाबा. फायनली आम्ही मित्रांनो पोचलो आता हरिहरेश्वरला. आईड सक्सेसफुल. हे बाबा हे किराणा माल दुकान ठेवून अगोदर सांगतो थांब. अरे मॅच हरिहरेश्वर ऐकलं होतं, आज बघितलं पण भाई. अरे तर मित्रांनो आता आलोय हरिहरेश्वरला आणि कॉटेज आम्ही बुक केलेलं. आवर 2000 प्राईज आहे. तर बऱ्यापैकी भेटलं आहे. वायफाय वगैरे सगळ्या सुविधा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा सगळा संसार इथे मांडलेला आहे. जे काय ते वॉश बेसिंग नाही आहे, ते आपला बाथरूम वगैरे आहे. सोयीस्कर सगळं. वायफाय पण आपल्याला दिलेला आहे. आणि हे बघा एक एक नजर इकडे. हा बघा एका कोपऱ्यामध्ये पूर्ण आमचा संसार मांडलेला आहे. शूज वगैरे सगळं आलं इथे. हां AC आहे फुल बाई, फुल धमाल. काय सांगू कुठे याला कोपऱ्यात कुठं काम नाही. आता फ्रेश वगैरे होऊ आम्ही आणि थोड्या वेळानं बाहेर जरा हरिहरेश्वरमध्ये फेरफटका मारू आणि उद्या जाणार आहेत आम्ही देवळामध्ये. अरे मी त्यांना विचारलं आहे देवळाचं, सकाळी 6ला ओपन होतील आणि गर्दी बिर्दी नसते. म्हणजे आरामात जा तुम्ही, पायव्या पडून याल. आणि आरती आपल्याला आता 8, 8:30ची आहे. तर आता बघू आम्हाला जायला भेटतंय का. आता नाही ना फ्रेश वगैरे होऊ सगळं. पहिला दुपारी आपण स्किप केलं. आम्ही काय खाल्लं पण नाही, ब्रेकफास्ट केला तेवढाच. आणि आम्ही सलग आमच्या 3 फेऱ्या होत्या. पण तू ब्रेकफास्ट केलंस तो नॉर्मल आहे, नॉर्मल केला. पाव 4 बाय 4 पाव की आणि मिसळ आम्ही फक्त खाल्ली. मला होतं याला पाहिजे, याने फक्त 2च खाल्ले. भूक खूप लागलेली कारण मी सकाळी हा तर घरून खाऊन निघाला असेल. हा निघालाय मस्त 6, 6:30, 7ला. आम्ही 4ला उठून मी काय खाल्लं पण नाही. मी सांगू माझी स्टोरी. काय कळलं असेल होतो का जागा होता तू सांगणार नाही. 3:30 पर्यंत जागा होता. फक्त आता पोचलोय ना आम्ही, फुल एन्जॉय करणार आहे. तुम्ही फक्त बघा काय आहे, एवढासा कॉटेज आहे मस्त एन्जॉय. अजून काय पाहिजे. हॅशटॅग भाई, हॅशटॅग कोकणकर. अजून काय. चला मग आम्ही पण आता फ्रेश वगैरे होतो. बाहेर आता फिरू आम्ही. इथे खानावळ वगैरे आहे, आपण आलो तो भेटेल ना तिथे. आम्ही आता जाऊ थोड्या वेळ. आपलं बुकिंग जिथे केलं आहे तिथे लंच वगैरे तर नाही. तर इथे आम्ही आता डिनर करायला आलो.
इथे डिनर वगैरे नाही. आता इथे डिनर वगैरे करून झोपायला जाऊ. अजून आमचे काही व्हिडिओज वगैरे काहीच अपलोड आपल्याला झाले नाही. नेटवर्क वगैरे आणि राहुल पण थकला आहे खूप गाडी चालू. तर जाऊन झोपणार आहे आम्ही पण आता जेवण. नाही दमला आहे भाई, दमला आहे. बघा त्याला मी गाडी चालवून जमलेलं नाही, मी दुसऱ्या घरात दुसऱ्या गोष्टींमध्ये येतो, जमलेला नाही. बघू आता दुसऱ्या गोष्टींमध्ये जमलेला नाही. बघू आता उद्या सकाळी उठून आम्हाला रेल्वेश्वरला मंदिरामध्ये जायचं आहे दर्शनाला. सकाळी लवकर उठून 6 वाजता मंदिर ओपन होतं. तर बघू आता किती वाजता जाणं होईल, कारण प्रदक्षिणा वगैरे आहेत ते पण घालायचं.